अचलपूरमध्ये फिनले मिलचा ज्यावेळेस उद्घाटन झालं, फिनले मिल सुरू झालं, असंख्य आमदारांनी आणि खासदारांनी त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, परंतु आज एवढ्या दिवसापासून फिनले मिल बंद आहे. सगळे मजूर बेरोजगार झालेले आहेत आणि त्यांची वाताहत झालेली आहे. पण आज कोणताही आमदार आणि कोणताही खासदार आणि कोणताही मंत्री फिनले मिल पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. 30, 35, 40 वर्षापासून अजूनही छोटे छोटे तालुके जिल्हे झाले, पण अचलपूर तालुका जिल्हा झाला नाही. मग आमचे स्थानिक आमदार 20 वर्षापासून काय करत आहे? माझा हा सरळ प्रश्न आहे जनतेला, की तुम्ही त्यांना एक प्रश्न का विचारत नाही की तुम्हाला आमदारकी आणि खासदारकी हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे. आमदारकी आणि खासदारकी हे संविधान वाचवण्यासाठी, संविधानिक आरक्षणाच्या बचावासाठी हे जे आमदार आम्ही विधानसभेत पाठवतो, खासदार आम्ही लोकसभेत पाठवतो, ह्या आमदार खासदारांना एक तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्यावर येणारी गदा, संविधानिक अधिकार नष्ट होत आहे, मग तुम्ही आवाज काय उचलता? काँग्रेसचं सरकार तेलंगणामध्ये पहिलंच देशातलं पहिलं राज्य सरकार असं आहे की त्यांनी अ ब क ड वर्गीकरणावर शिक्कामोर्तब केला आणि अंमलबजावणी करून राहिली. म्हणजे एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ. जे तुम्ही अपक्ष निवडून देता ते अपक्ष नंतर कालांतराने पुन्हा बीजेपीत जातात. मग तुमच्या समोर पर्याय काय राहिला? तुमचं मतदान तुम्ही परत घेऊ शकत नाही. एकदा गेलेला आमदार पुन्हा परत मागू शकत नाही. 5 वर्षे तुमची फसवणूक होते आणि 5 वर्षा जनतेची लूटमार होते आणि त्यामुळं तुमचं शैक्षणिक नुकसान होतं मुलांचं, तुमचं शेतीविषयक नुकसान होतं, तुमचं नोकरीविषयक नुकसान होतं. ह्या सगळ्या नुकसानापासून ह्या सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो, सतीश उत्तमराव इंगोले अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. रिपब्लिकन सेना पुरस्कृत उमेदवार आहो. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा पाठिंबा आहे. जी निशाणी शिट्टी आहे, 22व्या क्रमांकावर माझं बटन आहे आणि शिट्टी निशाणीचं बटन दाबून, त्यासमोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त प्रचंड बहुमतांनी मला विजयी करा, एवढं नम्र आणि जाहीर आवाहन करतो. आणि मी सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय, जय शाहू, जय फुले, जय बिरसा, जय अण्णाभाऊ साठे, जय भीम. मी ज्या उद्देशाने उमेदवारी दाखल केलेली आहे तो महत्त्वाचा उद्देश म्हणजे माझी उमेदवारी ही कोणाला हरवण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी घेतलेली सुपारी नाही किंवा कोणाला जिंकून आणण्यासाठी घेतलेली ठेकेदारी नाही. माझी उमेदवारी आहे सर्व आंबेडकरी चळवळीतील विखुरलेल्या समाज बांधवांना, कार्यकर्त्यांना, पक्षांना आणि नेत्यांना एकत्रित करून त्या माध्यमातून SC, ST, OBC, NT, SBC, मायनॉरिटी सर्वांचे संविधानिक हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या संविधानिक आरक्षणासाठी माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे. आणि हे सगळे जेवढेही जातीवादी पक्षाचे लोक आहेत हे सगळेच्या सगळे OBCचं, SCचं आणि STचं आरक्षण संपवण्याचा जे कट कारस्थानात सहभागी आहे त्यांना चॅलेंज म्हणून माझी उमेदवारी आहे. तो शैक्षणिक अधिकार संपवण्याचा कट रचण्याचा जो प्रयत्न हे सरकार करत आहेत त्यामध्ये 62,000 सरकारी शाळा बंद पाडण्यासाठी यांनी आपापलं सगळ्यांचं षडयंत्र चालवलेलं आहे. आणि त्या 62,000 शाळा बंद झाल्यानंतर तुमच्या मुलांना शिक्षणाचा पर्याय राहणार नाही. पर्यायाने तुमचे मुलं अशिक्षित राहतील आणि नोकरी मागायला ते सक्षम राहणार नाही. त्यामुळे ह्या 62,000 शाळा बंद होण्यापासून रोखण्यासाठी माझी उमेदवारी आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही. हमीभाव नसल्यामुळं त्यांच्या आत्महत्या होतात आणि विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्याचं प्रमाण आहे. त्या रोखण्यासाठी त्यांच्या पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. आणि हमीभाव तेव्हाच मिळेल जेव्हा पीक घरात येईल. पीक घरात येण्यापासून त्याच्या आधीच जंगली जनावरं खाऊन टाकतात आणि त्या जंगली जनावरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी त्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या शेताला तार कंपाऊंड सरकारी खर्चातून त्यांना मोफतमध्ये देण्यासाठी, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आणि सगळ्यात जास्त प्रमाणात जे राज्य बाहेरचे अन्याय अत्याचार करतात, आज पुरोगामी महाराष्ट्र असलेल्या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान चिमुकल्यांवर बलात्कार होतात, असहाय्य महिलांवर बलात्कार होतात, पण कुठलाही नेता ठामपणे त्यावर निर्णयात्मक भूमिका आणि निर्णयात्मक धोरण घेताना दिसत नाही. त्या सर्व नराधमांच्या विरोधात त्यांना सजा मिळवून देईपर्यंत मी लढत राहील. त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे. 100% कर्जमाफी आम्हाला मिळाली पाहिजे, ह्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे. सोयाबीनचे भाव वाढलेत, सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले पण सोयाबीनचा भाव नाही वाढला. कपड्याचे भाव वाढले पण कापसाचा भाव नाही वाढला. ह्या सगळ्या सोयाबीनला आणि कापसाला आणि सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूला ही महागाई कमी करून त्यांच्या पिकांना भाव देण्यासाठी, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे. की
शिकल्या सवरल्या मुलांना, वेल एज्युकेटेड मुलं आहेत, सगळ्यांचा बॅकलॉग भरायचा राहून गेलेला आहे। महाराष्ट्र सरकार त्याच्याकडे मुळीच लक्ष देत नाही, कुठला स्थानिक आमदार लक्ष देत नाही, कोणता शिक्षा मंत्री त्याच्यावरती लक्ष देत नाही। पण हा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय आमची बेरोजगारी दूर होणार नाही। त्यामुळे बॅकलॉग भरून काढणे ह्याच्यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। हे सर्वांना विनंती करतो, सतीश उत्तमराव इंगोले, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। रिपब्लिकन सेना पुरस्कृत उमेदवार आहो। आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा पाठिंबा आहे। जी निशाणी शिट्टी आहे, 22व्या क्रमांकावर माझं बटन आहे आणि शिट्टी निशाणीचं बटन दाबून, त्या समोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त प्रचंड बहुमतांनी मला विजयी करा, एवढं नम्र आणि जाहीर आवाहन करतो। आणि मी सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय, जय शाहू, जय फुले, जय बिरसा, जय अण्णाभाऊ साठे, जय भीम।